एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि या नवरा बायकोच्या जोडप्याचा सुखाचा संसार सुरू झालेला होता आणि या सुखी संसारामध्ये त्या जोडप्याला पहिला एक मुलगा झाला, नंतर एक मुलगी झाली, एक मुलगा एक मुलगी असे 2 मुलं आणि 2 मुली या संसारामध्ये त्या नवरा बायकोच्या जोडप्याला झाल्या। बघता बघता बरेच वर्ष यांचा संसार सुखाचा झाला आणि ती जी महिला आहे या महिलेचं वय 51 वर्ष झालेलं होतं। मग आता गावामध्ये काही काम धंदा मिळत नव्हता म्हणून नोकरीनिमित्त कामानिमित्त नवरा सुद्धा गावाबाहेर गेलेला होता, कारण की त्याला माहीत होतं त्याची बायको आता 51 वर्षाची आहे, तिला 4 लेकरं आहेत आणि घरामधली जी सगळ्यात मोठी मुलगी आहे तिचं सुद्धा लग्न झालेलं आहे, ती आता सासू झालेली आहे। मग आता बायकोकडे कोण पाहणार, बायकोला काय धोका आहे, बायको लेकरा बाळांचा उदरनिर्वाह करून गावामध्ये राहील, नवरा दुसऱ्या शहरामध्ये जाऊन पैसे कमवेल, बायकोला आणि लेकराला पाठवेल असा समज घेऊन नवरा शहरामध्ये कामानिमित्त गेलेला होता आणि शहरामध्येच राहत होता। मग बरेच दिवस तो शहरामध्ये राहिल्यानंतर त्याची जी बायको होती ती इकडे मुलांचा उदरनिर्वाह करत होती, पण मात्र उदरनिर्वाह करत असताना त्या 51 वर्षीय महिलेची ओळख एका 18 वर्षीय मुलाबरोबर झालेली होती। म्हणजे तिची जी मोठी मुलगी आहे तिच्या मोठ्या मुलीपेक्षा कमी वयाचा तो 18 वर्षाचा मुलगा होता आणि 18 वर्षाच्या मुलाबरोबर या विवाहित महिलेची ओळख झालेली होती। आता ओळख झाली, मैत्री झाली, मैत्री एवढ्या पुढे गेली की तो जो 18 वर्षाचा मुलगा आहे तो 51 वर्षीय महिलेला लपून लपून भेटू लागला, छपून छपून भेटू लागला आणि त्या महिलेबरोबर नको ते कृत्य करू लागला। मग जेव्हा ती महिला त्या तरुणाला बोलतीये, या दोघांचं प्रकरण जेव्हा घरच्यांना समजलं होतं तेव्हा ते लपून शेतात भेटायचे आणि मनमोकळेपणानं सगळं काही करायचे। पण मात्र हे सगळं प्रकरण आजूबाजूच्या लोकांना समजल्यानंतर घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील कानपूरमधील साड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं। मागच्या अनेक वर्षांपासून त्या दोघांचा सुखाचा संसार सुरू होता आणि या सुखी संसारामध्ये त्यांना 4 लेकरं सुद्धा झालेले होते। त्यांची जी मोठी मुलगी होती त्या मोठ्या मुलीचं लग्न लावून देण्यात आलं होतं, कारण की तिचं लग्नाचं वय झालेलं होतं। आता लग्न झालं, त्याला जावई आला आणि ती तिच्या सासरी नांदायला सुद्धा गेली आणि तिच्या 3 लेकरासह ही 51 वर्षीय महिला इथं राहत होती। पण मात्र नवरा कामानिमित्त दुसऱ्या एका मोठ्या शहरामध्ये गेलेला होता आणि तिकडे काम करून बायकोला आणि लेकराला पैसे पाठवत होता। या सगळ्यामध्येच त्यांचं घर धकत होतं। मग हे अशा पद्धतीनं असताना ती जी 51 वर्षीय महिला आहे ही 51 वर्षीय महिला बाजूला एक गाव होतं 5 किलोमीटर अंतरावर, त्या ठिकाणी राहणारा एक 18 वर्षीय तरुण होता। मग त्या 18 वर्षीय तरुणाबरोबर या 51 वर्षीय महिलेची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं। मग मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर ती त्याला बोलू लागली, भेटू लागली, या दोघांचं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं। आता यामध्ये प्रेमाचं वय होतं का काय होतं, त्या तरुणानं त्या महिलेमध्ये आणि त्या महिलेने त्या तरुणामध्ये नेमकं काय पाहिलं होतं हे आपल्या या ठिकाणी सांगता येणार नाही, पण मात्र या दोघांना एकमेकांप्रती मोठ्या प्रमाणात प्रेम झालेलं होतं। मग जो हा 18 वर्षीय तरुण आहे तो त्या 51 वर्षीय महिलेच्या घरी जात होता आणि घरी जाऊन तिचे कामं ऐकत होता, हे आणि त्या सगळे काही कामं करू लागत होता आणि तिथं मुक्कामाला सुद्धा राहत होता। मग तिच्या इथंच मुक्कामाला राहत असताना एक दिवस त्या महिलेला आणि त्या 18 वर्षीय तरुणाला त्या महिलेच्याच मुलांनी लपून पाहिलं, नको त्या अवस्थेमध्ये पाहिलं आणि त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि ते मुलं त्या 18 वर्षीय तरुणाला आणि त्यांच्या आईला जोरदार भांडू लागले। त्या ठिकाणी वादविवाद झाला, इथून पुढं असं करू नको, त्या तरुणाला आमच्या घरी येऊ नको अशी धमकी त्या महिलेच्या मुलांनी त्यांच्या आईच्या प्रियकराला दिली। आता धमकी दिल्यानंतर त्याला आता घरी येता येत नव्हतं, जाता येत नव्हतं, कारण की आजूबाजूचे लोक काही संशयच घेत नव्हते। ती 51 वर्षीय महिला आहे, तिला 4 लेकरं आहेत, हे 18 वर्षाचं पोरगं जात असेल, काही करीत असेल म्हणून कोणी संशय घेत नव्हतं। पण मात्र घरच्यांनी नको त्या अवस्थेत पाहिल्यामुळं त्यांनी आता जोरदार विरोध केला होता
आता या तरुणाला त्या महिलेच्या घरी जाता येत नव्हतं, पण मात्र तरीसुद्धा यांनी भेटणं आणि बोलणं बंद केलेलं नव्हतं. ती जी महिला आहे ती आता त्या तरुणासोबत गावापासून दूर असणारं जे शेत आहे त्या शेतामध्ये लपून लपून भेटत होती आणि सगळा काही प्रकार करत होती. पण मात्र या संपूर्ण प्रकरणाची माहिती तिच्या 3 लेकरांना समजलेली होती. आणि काय करावं काय नाही त्यांचं तर वय पोलीस स्टेशनमध्ये जावं किंवा सांगावं एवढं सुद्धा झालेलं नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलं, त्या 3 लेकरांनी त्यांच्या मोठ्या बहिणीला जिचं लग्न झालंय तिला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. मग तिचं लग्न झालेलं होतं, ती समजदार मुलगी होती. तिनं काय केलं, जवळचं साड पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून तिच्या आईच्या आणि तिच्या प्रियकराच्या विरोधात तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गांभीर्याने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर समजलं की ती जी 51 वर्षीय महिला आहे ती 18 वर्षीय प्रियकराला घेऊन फरार झालेली आहे, पसार झालेली आहे. मग ती कुठं गेली आहे, काय गेली आहे, पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला आणि अखेर त्या दोघा जणांना शोधून काढलं, पोलीस स्टेशनमध्ये आणलं. त्या ठिकाणी त्या महिलेचे नातेवाईक बोलवले, त्या तरुणाचे नातेवाईक बोलवले आणि सगळ्यांसमोर हा सगळा प्रकार सांगितला. आता ती जी महिला आहे ती म्हणत होती की त्या 18 वर्षीय तरुणाबरोबरच राहायचंय. बघा घ्या, ते 18 वर्ष वाला पोरग काही कमवतं नव्हतं, काही करीतं नव्हतं आणि या महिलेला ते आवडत होतं आणि या तरुणाला सुद्धा ती महिला मोठ्या प्रमाणात आवडली होती. आता यांचं प्रेम कसं काय झालं होतं आणि काय काय पाहिलं होतं हे आपल्याला सांगता येणार नाही. पण मात्र देशामध्ये सुद्धा अशी एक घटना घडली होती. ते मोठं उदाहरण आहे ते म्हणजे सचिनचं आणि सीमाचं. सचिन ही सीमा हैदर कशा पद्धतीनं दोघांची लव्ह स्टोरी आहे. ती पाकिस्तानमध्ये पळून सचिन पाकिस्तानामधून थेट भारतामध्ये येऊन सचिनच्या इथं राहते. ती सुद्धा 4 लेकरांची आई होती. हे आपण प्रकरण पाहिले. त्याच पद्धतीचं प्रकरण या ठिकाणी सुद्धा घडलंय आणि या 18 वर्षीय तरुणाला ती 51 वर्षीय महिला आवडलेली आहे. आता हे सगळं प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी त्या महिलेला समजून सांगितलं, त्या तरुणाला समजून सांगितलं, दोघांचं समुपदेशन केलं आणि अखेर पोलिसांनी बरेच मध्यस्थी केल्यानंतर त्या दोघांचं डोकं ठिकाण्यावर आलं आणि त्यांना आपापल्या नातेवाईकासोबत पाठवलं आणि हे सगळं प्रकरण त्या ठिकाणी शांत केलं. अशा पद्धतीची घटना या ठिकाणी या परिसरामध्ये घडली. बघा, समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतायत आणि लोक कशा पद्धतीनं काय करतायत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल. कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. म्हणून ज्या पद्धतीने हे लोक करायलेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.